हाय सगळ्याला नमस्कार, शुभ सकाळ सगळ्याला. शुभ सकाळ. जर या आज मोड मध्ये आले तर बघा रडतया बाय मुळे मुळे. आम्ही कशाला रडू बाया, आम्हाला काय करायचंय, आम्हाला कष्टाचं तेवढं हाय पडलेलं. जीव लागला या माझा धुरणीला, जीव लागला या माझा धुरणीला. कसं काय खायचं बघा आमचं आहे का. तर त्यांना आनंद झाला की सुट्टी दिली नाही म्हणून. सकाळच्या दिवशी सुद्धा आम्हाला थापायचं आले. जीव लागला या माझा धुरणीला, जीव लागला या माझा धुरणीला. आम्ही कशाला जोडणीला लागू देऊ होय. काय आमचं 12 वाजेपर्यंत चिकून होय, तिथनं पुढं आम्ही नट पटू. तसं काय एवढं काय टेन्शन नाही. तर ही जाईल बघा आम्हाला 12 वाजेपर्यंत चिकून. आता वाजले ते 9 सकाळच्या. आणि तिथनं मग मालकाचं पैसे हटत आहे आम्हाला. मालक आम्हाला बांगड्या ती भरायला पैसे द्यायचे ना. बांगड्या भरायला साडी घ्यायला पैसे देतात ते. पण आम्ही काय साडी आणत नाही. तेच नटायला तेवढं. नटायला तर कुठलं मिळतंय, किती टाइम भेटतोय. मग आज चिकूल काढायचा संक्रांती दिवशी. आणि उद्या किकरात असते. मग किकरातीला चिकला खात ते होत नाही तिनं वाटतं. मग उद्या सुट्टी बघा, सणाला नाही सुट्टी. तर काल आम्ही खेंगाट बिंगाट काय सुद्धा केलं नाही. होय हाय. मालकानंच आणलं होतं, म्हणलं नाट कशाला लावायचं. तर काल खेंगाट केलं नाही काय नाही. खेप खाली की खेप भरली नसती, भरून ठेवली. तो का तेवढं वरचं काम केलं भट्टीचं. पेटवली रात्री 9 वाजता. म्हणलं सारखं सारखं पेटवलेल्या भट्टीचा कसा व्हिडिओ काढायचा, म्हणून काय काढला नाही. बरोबर आहे हाय का नाही. आणि असा विषय आहे की व्हिडिओ नाही काढायचा. काढला पण असता, पण मालकीने आली त्या. मालकीने जरा पटत नाही व्हिडिओ मध्ये यायला, मग त्याच्यामुळे काढला नाही मी व्हिडिओ. मग असं तिथं तरी मी काढेन बरं का उद्या व्हिडिओ तिथे गेल्यावर मालकीच्या दारात. कारण का आपल्याला काय बोलवलं होतं, पण काय जाणं झालं नाही. आता कुठलं होतं मग उद्या सुट्टी असती. पण मालक म्हणते ती आता चिखल्याला सुट्टी म्हणल्यावर चिखल्यात फक्त हात बुडवायचा नाही तुम्हाला. वर कामाला काय होतंय, तर वर कामाला ते एक तर दिवस भट्टीचं काम बुडवलं तर भट्टी पुढं जळत जाते रिकामी. त्याच्यामुळं कुठल्या गावाला बी नाही काहीच नाही. लय अवघड आहे. आणि बाकी तू तर इकडं मी म्हणलं आता काय आम्हाला, तर मी म्हणलंच होतं येतेच 2 दिवस सुट्टी असते. पण अचानकच त्यांचा निर्णय बदलला. मग आपल्याला तर मार्काच्या पुढे जायला येत नाही. गप्पी बाळा. त्यांनी काम करा म्हणलं का आपण करायचे. त्यांनी बंद ठेवा म्हणलं का बंद ठेवायचं. कारण का त्यांनी 4 पैसे दिलेले असतात आपल्याला. त्याच्यामुळं नवीन हे वर्ष सुखाच जाऊन दे. चालले तर की नवीन वर्षाचा पहिला सण असतो संक्रांतीचा. तर आमच्यात गायक 1 नंबर आहे बघा. हलगी तर अशी त्यांना वाजवा येते म्हणताय का नाही. कडकडांग. हं
कडकडंग 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 डंग 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 नाक कडंग नाक कडंग डंग 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 नाक कडंग नाक कडंग कडकडंग 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 डंग 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 झालं का जरा सूर लावून तूर लावून काय हा. तर बघा कशी आहे हलगी विलगी. काय सांगायचं तुम्हाला, माझ्या तर हाताला गरज पडले तर बघा, त्यामुळे मला काय चुकूल थापायला येईल. म्हणजे सणाचा मोडत जातोय बघा सगळं, सुट्टी नसले का नाही मोडत जातोय. काय असं ना सण करू वाटतं का काय करू वाटतंय, काय सुद्धा करू वाटत नाही. कवा इथलं 4:30 वाजता उठलेलो आम्ही, त्यात लाईट गेलेली. लाईट तर आज 2 बऱ्या गेली वा. मग तर काय सगळा उल्हासच गेला. नाहीतर म्हणलं होतं या लवकर आपलं 10 वाजेपर्यंत का, परत काय माती बिती काय वाढायची नसते या. आणि त्या पलीकडल्या त्या ताईच्या येणं नंतर त्यांची म्हणजे लेक आलते ना सणाला, पण त्यांच्या जावई गाडीवरनं पडलं, त्याच्यामुळं ते त्यांची लेक बी गेली. सणाला पण थांबले नाही काहीच नाही. मग त्या दिवशी त्यांची इनबाई आलत्या, त्यांनी आणलं आम्हा दोघीला चुड पाटल्या. म्हणलं कवा घाला, पण घालणार संध्याकाळी तुम्हाला घालून. म्हणजे दीर पाटली म्हणजे होय ननंद. होय, हा नवरा कुठं गेला बघा आहे का. चुडा म्हणजे नवरा आणि पाटली म्हणजे दीर. काय ती दीरच म्हणते, सॉरी बरं का, ननंद असं वा. उलट बोलल्यावर सवस ऐकायचं नसतं. होय तर बघा, अशी आमच्यात मजा करत असं चिपूल कवा होतो ती सुद्धा कळत नाही बघा, काय करा. झाली काय हलगी बंद. कडकडांग 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 डंग 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 कडकडांग कडकडांग डंग 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 नाकडंग नाकडंग डंग 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 नाकडंग नाकडंग ददंग डंग ददंग डंग डंग ददंग डंग डंग ददंग डंग ददंग डंग ददंग डंग ददंग डंग. कुठं वाचतोय हलगी. कडकडांग 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 कडकडांग. तर रत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल आमच्या जत्राला ती हलगीचा हीच आहे, काय म्हणते सूर. सूर शबिना ती लय मोठा असते. तर आम्ही जत्राला बी जात नाही, आज 3 वर्ष झाले. तर त्यांना ते आठवतंय, तर जसं देण्यात येईल तसं त्यांचे असतं ते हलगीचं. एवढंच टाइमपास टाइमपास हसून जालताना. खेळून. सगळं तर तेवढं झालं आता. तर अहो काय सुट्टी असल्यावर असं करते. त्याला बघतो की तर आता मला काय जायला जमलं नाही, मी आता रात्यालाच बोलवून घेते इकडं. पण रडू नको बाळा, मी चिखलाचा बाळा, रडू नको बाळा. रडू नको बाळा, थोडं बघ